नमस्कार मंडळी. आज जी कथा आपण ऐकणार आहोत, स्पर्श प्रकाशाचा या अरविंद लिमये यांच्या कथा संग्रहातली कथा. कथेचं नाव आहे पत्र. करूया सुरुवात. स्टोव्हवर दूध ठेवून ते वर यायची वाट पाहत ती बसून होती. बाहेर अगदी धुवाधार पाऊस सुरूच होता. घरभर, विशेषतः दारासमोर आत पुढेपर्यंत चिखल व्हायचाच काय तो राहिला होता. ते घर नव्हतंच, एक खोली होती, बऱ्यापैकी मोठी, पण जुनाट बैठी. खाली उखडली गेलेली जमीन, वर म्हातारी कौलं. पण का होईना, डोईवर निदान छप्पर तरी होतं. एरवी नवऱ्यानं तिला टाकली तेव्हा ती उघड्यावरच पडायची की. इथं त्यावेळी आई होती म्हणून ती येऊ राहू तरी शकली होती. त्या अर्थानं एक घर, इथली घरगुती खानावळ हा सगळा तिच्या माहेरचा वारसाच म्हणायचा. कारण जुन्या भाड्याच्या या खोलीमध्ये तिच्या लहानपणापासून आईनं घरगुती खानावळ चालू केली होती. 4 मेंबर येऊन जेवून जायचे, शिवाय 2-3 डबे असायचे. आईला ती एकटीच. आई थकली तोपर्यंत हिलाही पदर आला. तो खोचून ती कामाला उभी राहिली. आई बसल्या बसल्या रांधून द्यायची आणि ही वाढायची. हिचा नवरा म्हणजे तेव्हाच्या तात्पुरत्या मेंबर्स पैकी एक. महिन्यातून 2-4 दिवस कधी कामानिमित्त या शहरगावी आला की हॉटेलमधलं परवडायचं नाही ना, म्हणून इथं जेवायला यायचा. अंगाना असा आडवा दणकट. तसं वाढताना कुणाकडे ती नजरवर करून पाहायची पण नाही, कारण ती तशी वाह्यात नव्हेच हो. पण एक दिवस तिची अभावितपणे फिरणारी नजर गळाला मासोळी अडकावी ना तशी त्याच्या नजरेत अडकली आणि ती आतून हल्ली. तिच्या नजरेतला संथपणा पाण्यात खडा टाकावा तसा हिंदकळला. आणि तो फक्त तिलाच समजेल, जाणवेल अशा बेताने हसला. ती शहारली, बावरली, थोडीशी घाबरली पण. कारण तिच्याकडे धड ना कुणी हेवा करावा असं रूप, ना घरी उतू जाणारी श्रीमंती. आणि तरीही तो हसला. तिला अप्रूपच वाटलं. तेव्हापासून मग त्याचं येणं वाढत गेलं. एक दिवस त्यानंच पुढाकार घेऊन लग्न करून तिला या घरातून बाहेर काढली. आईनं विरोध करायचा काही प्रश्नच नव्हता, कारण ती तर जणू यासाठी तग धरून बसल्यासारखी बसली होती ना. आज आत्ता हिला वाटतंय ती त्याची पहिली नजर म्हणजे आपण तोवर निगुतीनं जपलेल्या, दरिद्रिका होईना पण स्वाभिमानी आयुष्यात पडलेला मिठाचा खडाच होती. दूध नासावं ना तसं हिचं सगळं आयुष्यच नासवून टाकणारी. दूध वर आलं तशी ती धडपडत भानावर आली आणि स्टोव झटक्यात बंद करून टाकला. तरी दूध थोडं उतू गेलंच. चडफडली ती अगदी. एवढ्यात पोस्टमॅननं बाहेरून एक पत्र आत भिरकवलं. पत्र? विचार करतच तिनं फाटक्या पदरानं दुधाचं पातेलं खाली उतरवलं. बँकेची हप्त्याची नोटीसच असणार. एरवी आपल्याला कोण पत्र लिहितंय? मग उठून पत्र बघायचा तिचा उत्साह मावळूनच गेला. एवढ्यात पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन तिची मुलगी आली, रुक्मिणी. चिप्पाळासारखं वाळून गेलेलं शरीर, अंगावर भिजलेले शाळेच्या गणवेशाचे विटके कपडे, बाल्य हरवलेलं, उदास, फिक्कट डोळे. आत आली तर समोर पत्र पाहून ती हरकलीच. झडप घालून तिनं ते पत्र उचललं आणि दप्तर तिथेच टाकून पत्रावरून नजर फिरवायला लागली. पत्र वाचता वाचता तिचे लुकलुकू लागलेले डोळे आणि उजळणारा चेहरा हिला लांबूनही स्पष्ट जाणवला. चला, म्हणजे ही बँकेची नोटीस नव्हे तर. मग मात्र हिला राहावे ना. कोणाचं ग पत्र? आईच्या प्रश्नाची वाटच पाहत असल्यासारखी रुक्मिणी उड्या मारत जवळ आली. बाबांचं. हसत हसत तिनं ते पत्र आई पुढे केलं. ऐकून ती प्रथम दचकलीच, मग मनोमन चिडली, संतापली. दुसऱ्याच क्षणी तिनं ते पत्र रुक्मिणीकडे हिसकावून घेतलं आणि सगळा राग उफाळून आलेला संताप शांत करण्यासाठी जणू वाचण्याऐवजी टरकावलं. रुक्मिणीला हे अगदीच अनपेक्षित. ती भेदरली. झडप घालून तिनं ते पत्र पूर्ण फाडण्यापूर्वी आईकडून काढून घेतलं. त्या पत्राची तिनं छान घडी केली आणि स्कर्टच्या खिशात सुखरूप ठेवून दिली आणि संतापून आईकडे पाहत राहिली. मी नम्राला कॅन ठेवून आलीये सकाळीच. जा आणि रॉकेल घेऊन ये आधी मुकाट्यानं. रुक्मिणी अजून गुस्सातच होती. का?
तिच्या आवाजाला आणि नजरेला धार यायला लागली होती. मग पत्र का फाडलंस? वाचलं का नाहीस? रुक्मिणीच्या कोवळ्या वयाला समजेल असं कारण हिच्याजवळ नव्हतंच. मुकाट्यानं रॉकेल आण बघू आधी. मग उसने अवसानानं ती खेचकसली. तिला काय वाटलं, आता रुक्मिणी दुरुत्तर करेल, मग उठून 4 धपाटे तिच्या पाठीत घालू आणि मग मन शांत होईल. पण दे पैसे. खाली मान घालून रुक्मिणी म्हणाली, आणि ही वरमलीच की. भडकू पाहणाऱ्या स्टोरची किल्ली सैल करून सगळी हवाच सोडून द्यावी ना, तसं झालं तिचं अगदी. स्टो तर शांत होतो, पण त्या शांततेतही त्याचा भरून राहिलेला आवाज किती वेळ तरी कानात घुमतच असतो. तिचा रागही शांत झाला, पण त्या रागाने बधीर केलेलं तिचं डोकं ठणकतच राहिलं. जमिनीला रेटा देऊन ती उठली. पाय उंच करून पितळेच्या डब्यातल्या कळकट्ट नोटा तिनं कनवटीला लावल्या. रुक्मे, तू पाय धुवून पाटपाणी घे, मी जाऊन येते, अगदी मौसूत आवाजात ती म्हणाली. नको आई, दे पैसे, आणते मी, शहाण्या मुलीसारखी रुक्मिणी म्हणाली. मनातून खरं तर हिला खूप बरं वाटलं, कारण 4 दिवस झाले हिची कंबर दुखत होती, अंगात कणकण सुद्धा होती. मेंबर जेवायला येणार म्हणजे अंथरूण धरून चालणार नव्हतं ना. हा भोगवटा नशिबी लादलेल्या त्या नवऱ्याची हिला मनातून विलक्षण तिडक आली. रुक्मिणी पैसे घेऊन रॉकेल आणायला गेली आणि दुखरी कंबर सावरत दार लोटून ती आत वळली. रुक्मिणीचं दप्तर तिथं कोनाड्याखालीच पडलं होतं. ते खुंटीला अडकवण्यासाठी तिनं खाली वाकून उचललं आणि त्या दप्तराच्या वजनानेच तिच्या अधू कमरेत कळस सणकून गेली. केवढं ओझं पाठीवर घेऊन आली ही पोर, चिखल तुडवत, पाऊस चुकवत. काल रात्री तर धड जेवणही नव्हतं. सगळं उरलं सुरलं पुरवूनच आपण वेळ मारून नेली. आता अगदी भुकेजून आली, तेव्हा प्रेमानं घासभर काही खायला द्यायचं सोडून आपण पावसात तिला रॉकेलला पिटाळलं. तिचे शाळेत जायचे कपडेही जागोजागी शिवले. 8-8 दिवस केसांना तेलाचा थेंब लागत नाही. कशाच बद्दल तिची कधी तक्रार नसते, ना कधी कसली मागणी, ना कसला हट्ट. मग निदान आई म्हणून 4 मायेचे शब्द तिला वेळेला न मागता द्यायचं भान कसं राहत नाही आपल्याला. तिला एकदम भडभडूनच आलं. ती हुंदका परतवू पाहत होती, पण तो फुटलाच. कितीतरी वेळ ती तिथं त्या ओल्या जमिनीवर घुसमटत रडत राहिली. उडापुरा 2 वर्षांचा तर संसार कोडाच्या डागासारखा चिकटून बसलाय आपल्या आयुष्याला. संसार कसला, मसणवटच ती. उष्ट खरकट हुंगत एखादं कुत्र उकिरड्यावर घुटमळतं ना, तसं त्याच्या घरी आपण 2 वर्ष घुटमळून काढली सुखाच्या आशेनं. त्याच्या रूपावर भाळलो होतो आपण, पण ते रूप सडलेलंच निघालं, मनाने आणि शरीराने. पोट भरण्या इतक्या दिडक्या मिळवीत नव्हता नियमित, तरी लग्नाच्या आधीपासून एक ठसठशीत बाई ठेवली होती त्या राक्षसानं. ती चेटकीण ह्याला तालावर नाचवायची आणि मग स्वतःच्या तालावर नाचणारं कोणीतरी हवं म्हणून लग्न केलं. त्याच्या लाथा खाल्ल्याशिवाय रात्र विझायचीच नाही. दिवसा राब राब राबायचं. दमून भागून रात्री फाटक्या अंथरुणावर पाठ टेकायची. अपरात्री कधीतरी तिनं हाकललं की हा पिऊन घरी यायचा. मग त्याचा मार खात खात त्याची सेवा करायची. नशिबाचे भोग म्हटलं आणि सगळं निमूट स्वीकारलं, सोसलं. तक्रार तरी कशी आणि कुणाजवळ करायची? आईला सांगून तरी रडण्याखेरीज ती काय बदल करू शकणार होती? मग स्वतःच्याच मर्जीनं परतीची दारं तिनंच बंद करून टाकली. कपाळी ठसठशीत कुंकू, गळ्यात काळी पोत, नवरेपणाच्या या 2 खुणा कमी पडत होत्या, म्हणूनच त्यानं ओटीत टाकलेलं गर्भाधान सुद्धा तिनं स्वीकारलं, जपलं. दिवस राहिले तसा तो खुलला, कारण त्या चेटकिणीला मूल होत नव्हतं ना. त्याचा बोल ती ह्यालाच लावत होती. हिला दिवस राहिले आणि त्याच्या पौरुषावर शिक्कामोर्तब झालं. हिनं उसना अवसान आणलं आणि त्या माहेरपणात ती आई समोर हसतमुख राहिली. आईच्या मनावर म्हातारपणी आपल्या दुर्दैवाचं ओझं कशाला, तिनं विचार केला. पहिला मुलगा झाला आणि नवरा हरखला. त्याच उत्साहात हिला न्यायला आला. लग्नानंतर हिनं प्रथम माहेर सोडलं होतं. तेव्हा आईचा निरोप घेताना हिचे डोळे तीर्थ घेऊन झाल्यावर डोळ्याला पुसावं तितपतच ओलावले होते. कारण या डोळ्यात तेव्हा रंगीबेरंगी स्वप्न होती ना. अश्रूंना जागा कुठे होती? बाळणपणानंतर माहेर सोडताना मात्र आईच्या गळ्यात पडून ती उपसा मोक्षी रडली होती.
आज पुन्हा तसंच घुसमटत रडताना तिला तिचं तेव्हाचं रडणं आठवलं. ते विसरण्यासाठी आवेग थोपवत तिनं पदरानं डोळे कोरडे केले आणि उठून कोपऱ्यातली केरसुणी घेतली. झडझडून केर काढला, पाटपाणी घेतलं, ताटाळ्यातल्या ताटल्या मांडून मीठ वाढून घेतलं. एवढ्यात दार वाजलं. रॉकेल घेऊन तिची रुक्मिणी आली होती. तिला पाहून हिचा चेहरा अगदी उजळला. ये ग बाळा, पाय धुवून घे, जेऊया, ये. रुक्मिणी आत आली. रॉकेलचा कॅन कोपऱ्यात नीट ठेवला. मग तिने मुठीत धरून ठेवलेली मगाची मळकट घामेजलेली नोट आईला परत दिली. चालली नाही ही, शेजारच्या काकूंकडून घेतली आहे, मग त्यांना परत द्यायचे पैसे. ती उदास हसली. तिच्याकडे दुसरी नोटच नव्हती ना. खर तर आयुष्यात जगाच्या बाजारात चालावं असं तिच्या वाट्याला काहीच आलं नव्हतं. देखणा रंग, रूप ते राहू दे, पण धड ना सुख ना विसावा, ना हुरूप ना उत्साह. मुलाला घेऊन ही परतली. तेव्हापासून जग जिंकल्यासारखा हिचा नवरा चेक काढला होता. स्वतःलाच मोल झाल्यासारखी हिची सवतही सुखावली होती. तोवर वाट पाहून मग रुक्मिणीनंच वाढून घ्यायला सुरुवात केली. पुढे होऊन तिनं आईच्या पानात आमटी भाकरी वाढली, मग स्वतःच वाढून घेतलं. जेमतेम 7-8 वर्षाचं वय हिचं, पण केवढी समज, केवढी माया मनात विचार आला आणि तिला आईची आठवण झाली. डोळे पुन्हा भरू लागले. तीही अशीच भरभरून प्रेम करायची आपल्यावर. काहीच दिलं नाही म्हणून दैवाला आपण उगाच बोलला होतो, पण काहीच कसं नाही. या दोघी आल्याच की आपल्या आयुष्यात. यांचं प्रेम, यांची माया हे काही नसतं तर वैरण वाळवंटच झालं असतं ना सगळं. मग आपले भरून आलेले डोळे तिनं पदरानं पुसले. आई, काय झालं ग? काही नाही ग. नाही कसं? रडतेस का? जेवत का नाहीस? हिने भाकरीचा तुकडा तोडला. पोरीच्या समाधानासाठी घास घेतला, पण तो तोंडातच फिरत राहिला. घशाखाली उतरेच ना. आज 8 वर्ष होत आली, कधी आठवण झाली नव्हती आपली, आणि आज अचानक हे पत्र. काय असेल त्या पत्रात? वाचावं, विचारावं का रुक्मिणीला? रुक्मिणीनं मोठ्या आशेनं आईकडे पाहिलं. तिला वाटत होतं आई आता पत्राबद्दल नक्कीच विचारणार. काय ग? अगं, भिजलेले कपडे सुद्धा बदलले नाहीये, आजारी पडशील की का अशाने? तिनं काही विचारलंच नाही. जाणीवपूर्वक विषयच बदलला. मग दोघीही आपापल्या विचारात हरवल्या. निमूट जेवण झाली. हिनं खरकट काढून जमिनीवरनं शेण फिरवून घेतलं. तोवर भिजलेले कपडे बदलून रुक्मिणीनं घरातला फ्रॉक घातला होता. पाय उंचवून दोरीवर कपडे पसरले. दप्तर काढून तिथंच भिंतीला टेकून अभ्यासाला बसली. मागची झाकपाक करून हिनं रुक्मिणीला लागून चटई अंथरली. थोडा वेळ आडवी झाली. डोळे मिटले, पण शांतता नव्हतीच. मिटल्या डोळ्यासमोर रुक्मिणीनं स्कर्टच्या खिशात ठेवलेल्या पत्राची गडी फडफडत होती. अस्वस्थपणे तिनं कूस बदलली. हे पत्र आलं आणि नवऱ्यापेक्षा मुलाचीच आठवण तिला तीव्रतेने सतावू लागली. त्याला काही दुखलं खुपलं असेल का? ती कासा विसरली. या 8 वर्षात एकदाही नजरेला पडला नव्हता. रुक्मिणीपेक्षा 1-1.5 वर्षांनी तर मोठा. शाळेत तर जात असेलच. आपली आठवण असेल का त्याला? छे, काहीतरीच. तो तिलाच आई म्हणत असेल. त्याला सगळं रामायण कुठलं माहिती असायला? सांगितलंच नसणार कोणी कधी. आपण तरी रुक्मिणीला कुठं काय सांगितलं? लहानपणी खूप विचारायची. बाहेरून काही बाई ऐकून यायची आणि खोदून खोदून विचारत राहायची. वाटलं होतं सांगावं तो मेला म्हणून, पण कपाळाला कुंकू होतं ना, गळ्यात काळे मणी होते. ते पुसायचं आणि तोडायचं भानच राहिलं नव्हतं. तिची मग काही बाई समजूत काढत राहिलो आपण. सगळं समजल्यासारखं तिनं पुढं पुढं विचारायचं सोडूनच दिलं. आज या क्षणी मात्र तिला तीव्रतेनं वाटू लागलं, आपण सगळं मनापासून हिला सांगून टाकूया. असे नका लहान, तेव्हा तरी खरं सगळं समजायला हे हवंच आहे ना. लपवायचं तरी का आणि कशासाठी आणि किती दिवस? याच निर्धारानं तिनं डोळे उघडले. मान वर करून पाहिल्यानंतर रुक्मिणी अभ्यास थांबवून तिच्याकडे एकटक पाहत होती. तिची नजरानजर झाली मात्र ती उन्मळून पडल्यासारखी तिच्या कुशीत शिरली आणि हमसाहमसी रडायला लागली. काय झालं ग? तिनं घाबरून विचारलं. रुक्मिणी रडतच होती. तिनं रुक्मिणीला मायेनं घट्ट कवटाळलं. रुक्मिणीनं रडता रडताच ते पत्र
पुन्हा एकदा मनातच क्षणभर आपल्या नजरेसमोर आणलं आणि आईनं आधीच टरकावून टाकलेल्या त्या पत्राचे मनोमन अगदी बारीक कप्पे करून दूर भिरकावून दिले. रुक्मे, काय होतं ग त्या पत्रात? रुक्मिणीच्या मनातल्या पत्राचा तो धागा आईने स्वतःच्या नकळत अलगद पकडला. रुक्मिणी चटकन काही बोलेच ना. ये रुक्मे, सांग की ग, काय लिहिलंय ग पत्रात? तिने पुन्हा हळुवारपणे विचारलं. रुक्मिणीचा आवेग ओसरला. ती सावरली, शांत झाली. आईच्या मिठीतून बाहेर येत असतानाच मगाशी स्वतःच मनोमन फाडून टाकलेल्या पत्राचे कप्पे पुन्हा जुळवायचा प्रयत्न करत मोठ्या आशेनं आईकडे पाहत राहिली आणि पाठ केल्यासारखं म्हणाली, बाबांनी लिहिलंय, मी लवकरच येतोय, तुम्हाला दोघींनाही घेऊन जातोय. ऐकलं आणि ती आक्रसूनच गेली. गप्प गप्पच झाली. तो येतोय, दोघींना घेऊन जातोय, आत्ता, इतक्या वर्षानंतर? तिला अचानक आपल्या मुलाची आठवण झाली आणि त्याला भेटायच्या ओढीनं ती कासावीस झाली. मायेच्या नात्याचे बंध अजून तुटले नव्हतेच, पण ती सावध झाली आणि पुरते न तुटलेले बंध तिनं तोडून फेकून दिले. हळव्या होत जाणाऱ्या आपल्या अधोमनाला ठामपणानं मुळीच जायचं नाही असं बजावत राहिली. झोपलेली ती त्याच कासाविशीत जागची उठली आणि रुक्मिणीला आवेगानं जवळ ओढून तिचं डोकं मांडीवर घेऊन आपल्या आठवणीतल्या मुलाला थोपटल्यासारखं तिलाच प्रेमानं थोपटत राहिली. इकडे रुक्मिणीच्या बालमनात आकांत सुरूच होता. तिला समजतच नव्हतं, मी येतोय आणि दोघींना घेऊन जातोय असं बाबांनी लिहिल्याचं समजल्यावर आई रडतीये का, हसत का नाही? सतत उदास आणि दुर्मुखलेल्या आपल्या आईला एकदा तरी मनापासून समाधानानं आनंदानं हसताना पाहायची तिची इच्छा नव्हे, हट्टच होता. त्या उत्कट ओढीनच पूर्वी कधीही न पाहिलेल्या स्वतःच्या वडिलांच्या नावानं तिनंच ते पत्र लिहिलं होतं. पण पत्रातला मजकूर समजल्यानंतरही आई हसली नव्हतीच. का? प्रेमभरानं थोपाटणारा आईचा हात रुक्मिणीनं आपल्या कोवळ्या नाजूक तळहातानं दाबून टाकला आणि त्या स्पर्शातून मनात सतत चाललेल्या या काच उत्तर शोधत आईच्या मांडीवरती पडून राहिली. आईला आपल्या पोरीच्या कोवळ्या मनाचा ठांग लागलाच नव्हता. ती विचार करत होती, तो न्यायला येईल तेव्हा त्याला दाराबाहेर कसं थोपवायचं, त्याच्या नजरेपासून रुक्मिणीला कसं वाचवायचं. दोघींचे डोळे आपापल्या दुःखानं पाझरत होते आणि रुक्मिणीच्या ओल्या स्कर्टमध्ये भिजून गेलेल्या त्या पत्राच्या घडीतली अक्षरं दोघींच्या अश्रूंनी धुतल्यासारखी पुसट होत चालली होती.